आज मेमरी फुल झाली होती तर व्हिडिओ डिलीट मारता मारता हा व्हिडिओ मम्मीचा शूट केला होता, तो टाकला नव्हता. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करते. पावभाजीचा बेत होता, पण जे पावभाजी खाणार नाही त्यांच्यासाठी भरलेली भेंडी वगैरे बनवून घेतली होती. तर मस्त कणिकसुद्धा मळून ठेवलं होतं आणि तिखट वरण वगैरे केलं होतं, कारण आज घरी आहे ना पाहुणेसुद्धा येणार होते. छान असं मम्मीने तिखट फोडणीचं वरण बनवलं होतं आणि माझ्या आवडीचं म्हणाल मम्मीच्या हातचं तर फोडणीचं वरण आणि भात. आणि इकडून मस्त वरणावर अशी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि तिचं चाललं होतं की तू शूट घेते ना तर वरून मला कोथिंबीर वगैरे सुद्धा टाकू दे मग शूट घे, म्हणजे ती दिसायलाही व्यवस्थित भेंडीची भाजी दिसेल. तर इकडून तिने मस्त अशी कोथिंबीर चिरून आहे ना वरती भेंडीच्या भाजीवर वगैरे टाकून घेतली. मस्त तिचा हा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर देवाला आरती वगैरे लावली. आणि इकडं 2 गॅस आहे, छोटा एक गॅस आहे, त्याच्यावर आहे ना पावभाजीचा कुकर वगैरे लावून दिला. आणि वरच्या जो गॅसवर आहे ना कांदा टमॅटो अद्रक लसणाची पेस्ट वगैरे आहे ना ते वाटण तेलामध्ये परतत टाकलं. छान असं वाटण वगैरे परतून झाल्यावर ज्या शिजवलेल्या भाज्या वगैरे होत्या ना त्या सर्व टाकून घेतल्या आणि तिथे इथं हलवायचं काम वगैरे चाललं होतं. मसाले आपले पावभाजी लाल तिखट वगैरे ॲड केलं आणि भाजीला उकळी यायची वाट बघत होती. तर मस्त अमूल बटर वगैरे सुद्धा टाकलं. छान अशी पावभाजी झाली. आणि पावभाजी झाल्या वहिनी साहेबांचं इथं चाललं होतं पावभाजीवर ताव मारायचं. त्यानंतर स्वराने सुद्धा इकडं पावभाजी वगैरे खायला घेतली. तर आईचं चाललं होतं तू तरी मागं कशाला राहती, तू सुद्धा खाऊन घे ना. आईच्या हातची पावभाजी म्हणजे स्वर्ग सुखच आहे. तर मी आणि स्वराजी इथे ना गरमागरम पावभाजी आणून दिली होती तिने मला. आणि माहेरी आल्यापासून सर्व जेवण आहे ना गरम गरम खायला भेटतं आणि हेच खरं स्वर्ग सुख असतं. तर मी सुद्धा पावभाजी एन्जॉय करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.